या स्तोत्राविषयी काही कथा सुद्धा प्रसिद्ध आहेत. म्हणजे हे स्तोत्र भगवान शंकरांनी प्रथम पार्वती मातेला सांगितलं आणि मग बुधकौशिक ऋषींना स्वप्नात सांगितलं. आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षा मिमाम हर तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. हे तर राम रक्षेतच म्हटलं आहे. पहा, ह्यातही गंमत अशी आहे की श्रीराम हे भगवान विष्णूचा अवतार आहेत, म्हणजे हरी आहेत. आणि त्यांचे स्तोत्र कोण सांगत आहे तर भगवान शिव म्हणजे हर सांगत आहेत. आणि स्वतः भगवान राम हे भगवान शिवाचे उपासक होते. म्हणून तर दक्षिण काशी मानलं जाणारं जे प्रसिद्ध स्थळ आहे ते रामेश्वरम आहे. तेथील शिवपिंड ही स्वतः भगवान रामांनी घडवली आहे असं मानलं जातं. अशा प्रकारे शिव हे रामेश्वर म्हणजे रामाचे ईश्वर आहेत. याचाच अर्थ काय की ही परमशक्तीची रूपं आहेत. आपण त्यांच्यात भेद करता कामा नये. भगवान शंकरांना राम प्रिय होते तर रामाचे आराध्य दैवत महादेव शंकर होते. रामरक्षेत एक सुंदर श्लोक शेवटी येतो आणि त्याविषयीची एक गंमतशीर कथा ही सुद्धा मी पुढे सांगणार आहे.